शरद पवार हे 12 गावचं पाणी पेलेले आहेत. 60 वर्ष राजकारणाचा अनुभव आहे. मी सांगितलं काय, यांनी सांगितलं काय, याच्यावरती शरद पवार कधीही जात नाही. समोरच्या माणसाचं फेस रिडिंग करून ते ताबडतोब ठरवतात की हा किती पाण्यात आहे. सीमा सावळे शरद पवार साहेबांना भेटून पिंपरीसाठी आग्रही राहतील का? आणि जर समजा त्यांना ती जागा कुठल्याही पक्षाचं बॅकिंग मिळालं नाही तर अपक्ष म्हणून लढतील आणि तेवढ्या त्या विद्यमान आमदारांनी अपक्ष लढल्या तर पॉवरफुल ठरतील. सुरुवातीला सांगतो, अपक्ष लढण्याचं त्यांच्या मनात बिलकुल नाही. मी त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली ते अपक्ष लढण्याच्या याच्यात नाही. पार्टीची उमेदवारी असेल तर आपण जरूर लढू असं ते म्हणतात. या मतदारसंघाचे प्रश्न पाहिले तर झोपडी धारकांच्या एकही प्रश्नावरती इथं उत्तर मिळालेलं नाहीये. त्याला कारण ती लिडरशिप, फेल्युअर लिडरशिप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी सांगितलं की यांना सोडून दुसरं कोणाला उमेदवारी द्या. हे किती मोठं अपयश आहे. अण्णा बनसोडेंच्या बाबतीत जर त्यांना उमेदवारी महायुतीची 100% असणारच आहे, कारण की जसं तो वाटणीमध्ये ठरलेला आहे की आपल्याला जागा द्यायची, त्यामुळं होऊ शकतं. सुलक्षणा धर आणि यांच्यामध्ये जर फाईट झाली तर एकीकडे मितभाषी, मौनी आणि अकार्यक्षम आणि दुसरीकडे सुशिक्षित तरुण आणि कार्यक्षम आणि सहानुभूती हा एक हे दोन आपल्याला पाहायला मिळू शकतं. प्रेक्षक नमस्कार. राज्यातील निवडणुकांची सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. अशा तर राज्यातील असणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत, प्रामुख्याने त्यावरती आपण बोलणार आहोत. पिंपरी विधानसभा, चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभा या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये काय कौल असेल? जे सत्ताधारी आमदार आहेत ते पुन्हा निवडून येतील का? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल? महायुतीचा उमेदवार कोण असेल? कुणाच्या हातामध्ये दंडाचा झेंडा असेल? या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर सर. स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप. आपलंही स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. भोसरी विधानसभा झाला, चिंचवड विधानसभा झाला आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघावरती तुमची सगळीच पकड आहे, तिथल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. काय वाटतंय तुम्हाला की ज्या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले, राष्ट्रवादी उभी फूट पडली, अण्णा बनसोडे अजित पवार बरोबर गेले. ज्या वेळेला अजित पवारांनी बंड केलं त्या बंडात सगळ्यात आधी पुढे असणारे आमदार म्हणजे अण्णा बनसोडे शेवटपर्यंत. याच अण्णा बनसोडेंना या मतदारसंघामधून महायुतीकडूनच म्हणजे भाजपकडून थेटपणे विरोध झाला की अण्णा बनसोडेंना उमेदवारी देण्यात येऊ नये. परंतु जसं सर म्हटले की काळ्या दगडाची वेळेस शंकर दत्तला उमेदवारी मिळेल, इकडे जगताप महेश दादाला मिळेल, तसं चित्र दिसतंय की काही जरी झालं तरी अण्णा बनसोडेंना महायुतीची उमेदवारी ही 100% मिळेल. बरोबर हे दिसतंय. पण मग महाविकास आघाडीचे उमेदवार कोण? एकीकडे आपण पाहतोय की ज्या सुलक्षणा धर 2019च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला होता. त्यांनी एबी फॉर्म भरायचीच बाकी होती, तर इकडं जाऊन फॉर्म भरून टाकला. ती परिस्थिती होती, त्यांना लढता आला नाही. त्याच्या आधी गौतम चाबुकस्वार जे त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत, सचिन भोसले ते म्हणतात की मी उमेदवार आहे. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय की महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल? मग त्या ठिकाणी तायडे मिळू शकते, सुलक्षणा धरांचा वापर होऊ शकतं, काही जागा शिवसेनेकडून सुटली तर सचिन भोसले की गौतम चाबुकस्वार? पिंपरी हा जो मतदारसंघ आहे म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2009ला अण्णा, 14ला गौतम चाबुकस्वार, 19ला पुन्हा अण्णा आले. आता महाविकास आघाडीचा जर मुद्दा विचारात घेतला तर महाविकास आघाडीकडे ही जागा तुतारीला म्हणजेच अर्थात शरद पवार गटाला 100% जाते असं माझं निरीक्षण आहे. आणि ही जागा तुतारीचेच उमेदवार सुलक्षणा धर यांना देण्याचा पक्षश्रेष्ठी विचार करतील. बरं, 100%. कारण 2019च्या निवडणुकीमध्येही जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित होती तेव्हा पक्षाचा एबी फॉर्म हा अधिकृतपणे सुलक्षणा धर यांना देण्यात आला होता. पुन्हा नंतर अचानक रातोरात चक्र बदलली आणि सुलक्षणा धर यांनी फॉर्म जमा करण्याच्या अगोदर अण्णा बनसोडेंनी तो फॉर्म जमा केला आणि एकूण जे काही प्रकरण घडलं गेल्या 5 वर्षात आपण सगळं त्याचे साक्षीदार आहोत. सुलक्षणा धर यांचे जे वडील आहेत अशोक शिलवंत आणि शरद पवार साहेब यांचं जे काही बॉन्डिंग आहे, जे काही त्यांचं नातं आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहे ते पाहता आणि
तुम्ही 2019चं जर निरीक्षण केलं की 2019ला ज्या काही जागा कमी झाल्या महाविकास आघाडीचा आणि त्यामध्ये सर्वात मोठा फटका बसला होता तो वंचितमुळं, आणि शरद पवार साहेबांनी जाणीवपूर्वक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या उमेदवारांकडे पर्टिक्युलर त्या जागांकडे अधिक लक्ष दिलं होतं. आणि 2019ला जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत आली तर धनंजय मुंडेंकडे जाणीवपूर्वक समाज कल्याण म्हणजे सामाजिक न्याय खातं दिलं होतं. शरद पवार साहेबांचं जाणीवपूर्वक अनुसूचित जातीचे जे काही जागा आहेत तिथे त्यांचे उमेदवार त्यांच्या पक्षाचे म्हणजे तुतारीचे उमेदवार लढवण्याकडे त्यांचा कल राहिलेला आहे आणि तो स्पष्टपणे दिसतो पण आहे. आणि आता जी संधी सुलक्षणा धर यांची हुकली होती ती आता पुन्हा त्यांना सन्मानाने देण्याचा आणि एक त्यांचा विचार आहे. दुसरी गोष्ट आणखीन त्यांच्या मागची जमीची बाजू म्हणजे त्यांना असलेला सुप्रियाताईंचा सपोर्ट. दुसरी गोष्ट एक सॉफिस्टिकेटेड चेहरा, दुसरी गोष्ट एक सुशिक्षित चेहरा, हे त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आणि ज्या प्रकारे त्यांना म्हणजे गेल्या 4 महिन्यापासून त्यांना ज्या प्रकारे काम करण्याचे जे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी मोमे टाकलेले आहेत ते पाहता महाविकास आघाडी आणि तुतारी म्हणजे सुलक्षणा धर यांनाच ही जागा ती देण्याचा आणि अण्णा बनसोडे यांना त्या फाईट देऊ शकतील असा कयास आहे. अण्णा बनसोडे ज्या पद्धतीने भाजपने विरोध केला, जर सुलक्षणा धर आणि अण्णा बनसोडे अशी जर काही ठिकाणी फाईट झाली पक्षामध्ये, आपण अपक्षानंतर बघू, तर तुम्ही कसं पाहताय की काय वाटते की अण्णा बनसोडे यांची मागच्या 5 वर्ष म्हणजे 2009 ते आमदार राहिले आणि त्यानंतर 19 राहिले, तर कशामुळे त्यांना एवढा विरोध होऊ शकतो? काय गोष्टी असतील की त्यांना बनसोडेंना पराभवाला कारणीभूत ठरू शकतो? अण्णा बनसोडेंच्या बाबतीत हे व्यक्तिमत्वाबद्दल जर विचार करायचा झाला तरी हा व्यक्ती आहे मितभाषी आहे, मौनी आहे. ह्यांनी कधी विधानसभेमध्ये कधी बोलले नाहीत किंवा लक्षवेधी मांडल्या नाहीत किंवा त्यांचा जो काही PR गेल्या 5-10 वर्षाचा आपण पाहतोय म्हणजे त्यांनी कुठल्या पक्षाचं व्यासपीठ असो किंवा आमदारकीचं विधानसभा गाजवायचं असतो त्याबद्दल कधी ते फेसमध्ये राहिलेले नाही. त्यांचं कायम एक त्यांनी एक जसं राजकारणात म्हणलं जातं म्हणजे इंग्रजांनी जसं डिवाइड अँड रूल केलं तसं अण्णा बनसोडेंचा एक त्यांचा एक साचा ठरलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे माहिती का, प्रोव्हाइड अँड रूल. म्हणजे त्यांना जे एक त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे म्हणजे आपल्या मतदारसंघात 30% झोपडपट्टी भाग आहे आणि मग तिथे काय लागतं आणि तिथे काय द्यावं आणि काय केल्याने काय गणित बसतात ही त्याची त्यांनी आखणी केलेली आहे. जमीची त्यांची बाजू आहे. आता त्यांना एक थोडा सेटबॅक बसलेला आहे. त्यांचा जो काही या भागात पिंपरी मतदारसंघामध्ये जो काही 11,500 मतदार जो आहे जो सिंधी समाजाचा जो निर्णायक समजला जातो आणि तो सिंधी समाज आता पूर्णपणे अण्णा बनसोडेंच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि हा थोडक्या समज नाही म्हणजे आज पिंपरीचे जे काही गेल्या 4 निवडणुकांचा जो आपण अभ्यास केला तर अक्षरशः म्हणजे थोड्याच मताने विजयी झालेले आहेत निर्णायक. त्यामुळं सिंधी समाज असेल, झोपडपट्टी समाज असेल आणि दापोडीचे काटे ते आकुर्डीचे कुटे हा जो काही गाववाल्यांचा बेल्ट आहे म्हणजे ह्या भागाकडे जाणीवपूर्वक म्हणजे आणि मधला जो काही प्राधिकरणाचा उच्च गृहवर्ग आहे इथला एम्पायर इस्टेट असतील ह्या सगळ्या भागाकडे हा पण आपला उमेदवार म्हणजे पिंपरीकडं शहराच्या तुलनेत फारच हा दुर्लक्षित आणि जसा तो राखीव तसं ह्या पिंपरी आणि चिंचवडच्या तुलनेत त्याला काय अनुल्लेखने आणि दुर्लक्षिले गेलेले आहे. परंतु हा शहराचा मध्यवर्ती ठिकाणाचा महत्वाचा बेल्टचा भाग आहे. परंतु दुर्दैव आणि आपली खंत आहे की इथलं नेतृत्व म्हणजे आमदार ज्या प्रकारे प्रभावी काम करायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाहीये. त्यामुळं अण्णा बनसोडेंच्या बाबतीत जर त्यांना उमेदवारी महायुतीची 100% असणारच आहे कारण की जसं तो वाटणीमध्ये ठरलेला आहे की आपल्याला जागा द्यायला द्यायची त्यामुळं होऊ शकतं. सुलक्षणा धर आणि यांच्यामध्ये जर फाईट झाली तर एकीकडे मितभाषी मौनी आणि अकार्यक्षम आणि दुसरीकडे सुशिक्षित तरुण आणि कार्यक्षम आणि सहानुभूती हा एक हे दोन आपल्याला पाहायला मिळू शकतं. अँटी इन्कम्बन्सी लाट आहे बनसोडेंविरुद्ध असं काही दिसतंय तुम्हाला वाटतंय?
बनसोडे हे कॅरेक्टर म्हणजे हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांना अँटी इन्कम्बन्सी वगैरे ह्याचा काही फरक नसतो पडत. त्यांच्या दृष्टीने जे काय असतील ते काय करायचं आणि निवडणुकीच्या अगोदर ठरलेलं आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की झोपडपट्टीतल्या मतावरच ते निवडून येतात आणि ती फॅक्ट आहे. परंतु ह्या वेळेला जसं म्हटलं की सिंधी एक पॉकेट पिंपरी कॅम्पातलं जे एक गठ्ठा मतदान आहे ते ह्यावेळी त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी जी काही भिस्त आहे किंवा झोपडपट्ट्यांचा मतदारसंघ आहे, शहरातल्या बहुतांश झोपड्या ह्याच मतदारसंघात आहे. आणि तुम्ही आणखी एक मुद्दा म्हटला की इथल्या आमदारांनी नेतृत्वच दिलं नाही, त्यामुळे तुलनेनं चिंचवड आणि भोसरीच्या तुलनेत हा मतदारसंघ अविकसित राहिला. मी तर म्हणेन की मागास राहिलाय, राखीव असूनही तो म्हणजे राखीवच राहिला विकासाच्या बाबतीत. तर म्हणजे ह्या ज्या काही बाबी आहेत किंवा याचा फटका किंवा मतदारसंघ मागास राहिलाय. आणि जसं मी म्हटलं की जास्त झोपडपट्ट्या आहेत पण त्याच्या आधारे ते निवडून येतात, पण ह्यावेळी सुद्धा ती मतं मिळतील आणि निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, भौगोलिक रचनेमध्ये म्हणजे दापोडी ते आकुर्डी निवडी प्राधिकरण हा एवढाच बेल्ट म्हणजे महामार्ग हा जो पट्टा सोडला तर पिंपरी मतदारसंघाचं तेवढंच अस्तित्व आहे. आणि मग डावीकडचा पिंपरीगडचा, उजवीकडचा शाहूनगरचा हा जो बेल्ट आहे म्हणजे एक तर झोपडपट्टी, मध्यमवर्गीय, थोडा भाग उच्चभ्रू आणि काही भाग गाववाल्यांचा हा असा संपूर्ण मिसळ झालेला परिसर आहे. आणि इथे सर्वाधिक निर्णायक जो मतदार आहे किंवा जो दिशा बदलू शकतो तो आहे झोपडपट्टीचा मतदार, की जो किमया करू शकतो. आणि त्या किमयाची जी काही यंत्रणा आहे ती अण्णा बनसोडेंकडे आहे आणि ते करू शकतात. नाही, मुद्दा हा आहे की ह्या वेळेला पुन्हा तो झोपडपट्टीतला मतदार, तुमच्या भाषेत किमया करणारा मतदार, तो पुन्हा ह्या वेळेला त्यांच्याबरोबर राहीलच. नाही, ह्या वेळेस नाही त्यांच्याबरोबर राहणार, कारण की आता गेले अनेक 2019 नंतर अनेक प्रभाव बदललेत आणि तोही मतदार जो गृहीत धरला जातो तोही आता समंजस त्याला पर्याय मिळणार. तुमच्यावरती चर्चा भरत आपण जर्नी करणार आहे. सध्या सगळे वाटप सुविधा आपण पाहतोय. पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणि जर चिरेकर साहेबांना आपण जर काय समजून नाही घेतला तर थोडंसं आपल्याला अडचणीचं ठरेल, ते समजून घ्यावं लागेल आपल्याला. चिरेकर सर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये की आम्ही आता चर्चा करतोय त्या विजयकडनं आपण महायुतीचा उमेदवार समजून घेतला, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, जसं तुम्ही काही नावावरती शिक्कामोर्तब केला तसं विजयनी तिथं शिरवंतांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला. म्हणजे महाविकास आघाडीचं ठरलं, महायुतीचं ठरलं. बरोबर. परंतु सीमा सावळे यांची भूमिका कोणता झेंडा घेऊ आली अशी जी परिस्थिती आहे, मग अपक्ष लढतील कारण सगळ्या ठिकाणी जाऊन झालेला आहे. बरोबर. नवीन काय झेंडा हातात राहील की अपक्षाच्या भूमिकेत राहतील, काय सांगितलं? पहिलं या मतदारसंघाचं विजयने विश्लेषण केलं ना ते अत्यंत अचूक विश्लेषण आहे. आतापर्यंत 2009 पासून तर आतापर्यंत तुम्ही या शहरामध्ये राज्य सरकारचे जे प्रोजेक्ट आले, एक तर ते भोसरीला गेलेत किंवा एक तर चिंचवडला गेलेले. या शहराचा मध्यवर्ती भाग जी पुण्याची लक्ष्मी पेठ असते, दापोड ते निगडी हा जो महामार्ग आहे, हे दोन्ही बाजूला संपूर्ण पुण्यातले मोठे मोठे मॉल्स, मल्टिप्लेक्स, शोरूम ह्या पेठी ह्याच्या हायवेच्या बाजूला आलेले. त्यामुळे हा अत्यंत मध्यवर्ती आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे, पण तो दुर्लक्षित राहिलेला आहे, विकसितच नाही. एकही आरक्षण डेव्हलप झालेलं नाही, एकही प्रोजेक्ट इथे आला नाही. आता न्यायालयाची इमारत आहे ती कुठे येणार? ते मोशीला येणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेज होणार ते कुठं? मोशीला होणार आहे. विद्यापीठाचं एक्सटेन्शन कुठं होणार आहे? चिंचवडला होणार आहे. पोलीस आयुक्तालयाला जागा कुठे मिळणार आहे? मोशीला आणि इकडे थेरगावला. या मतदारसंघामध्ये एकही शासनाचा मोठा प्रोजेक्ट आला नाही, मोठा प्रकल्प आलेला नाहीये. ना महापालिकेने लक्ष दिलं ना राज्य सरकारने लक्ष दिलं. आणि आतापर्यंत या मतदारसंघामध्ये सर्वाधिक झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन त्या बाबतीतही दुर्लक्ष झालं. भोसरीच्या मतदारसंघातल्या त्या डेव्हलप झाल्या, चिंचवड मधल्या त्या डेव्हलप झाल्या. या मतदारसंघातली कुठली फक्त एक भाटनगर चिंचवड लिंक रोड तेवढाच एक विषय होतो, बाकी काही नाही. हा मतदारसंघ इतका दुर्लक्षित राहिला कारण हा लीडर लेस झालाय. याला सगळ्यात ज्या ठिकाणी ज्या भागाचा नेता हा भरभक्कम असतो, जो आपल्याकडे प्रकल्प आणू शकतो, सभागृहामध्ये चांगली मांडणी करू शकतो, त्याला न्याय मिळतो. या आमदारांनी आतापर्यंत गेल्या 10 वर्षात म्हणजे 2 टर्म झाल्या त्यांच्यामध्ये एक गॅप घेऊन एक तरी प्रश्न मांडला आहे का? तर नाही.
एका तरी विषयावर लक्षवेधी मांडली नाही. एका तरी विषयावरती प्रश्नोत्तर असतात, 5-6 प्रश्नांवरती चर्चा होती विधिमंडळामध्ये, तो पण नाही. चर्चा असतात, अर्धा तास, 1.5 तास, 2 तासाच्या चर्चा असतात, एकाही चर्चेत सहभाग नाही. विधेयक मांडली जातात, एका विधेयकावरही त्यांचं मतप्रदर्शन नाही. म्हणजे अशा प्रकारे जर मौनी आमदार ते म्हणून आहेत, त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा अभ्यास नाहीये, तो भाग त्यातला भाग वेगळा. परंतु या मतदारांना त्यांनी दिलं काय 10 वर्षात, आता मतदार त्यांना प्रश्न विचारतात. सुशिक्षित उमेदवार मिळाला नाही किंवा आमदार मिळाला नाही म्हणून मतदारसंघाचा विकास झाला नाही. त्याचं कारण प्राधिकरण हा या शहरातला सगळं क्रीम आहे, तो ह्या मतदारसंघामध्ये आहे. परंतु त्यांना जर विचारलं आपला आमदार कोण सांगता येणार नाही. झोपडपट्टीतला विजय म्हणतो, झोपडपट्टीतला मतदार हा निर्णायक आहे, सिंधी मतदार हा निर्णायक आहे. ज्या बाजूला सिंधी मतदार झुकतो तो आमदारकी घेतो. हे आतापर्यंत सगळा इतिहास काढला तर त्याच्यामध्ये दिसेल. अण्णा बनसोडे सुरुवातीला आमदार झाले कारण त्यांच्या बाजूला सिंधी समाज होता. गौतम चाबुकस्वार आमदार झाले कारण सिंधी समाज त्यांच्या नाव होता. परत गौतमच्या विरोधामध्ये अण्णा बनसोडेंना त्यांनी सपोर्ट केला, आता अण्णा बनसोडे आमदार झाले. या पद्धतीने आतापर्यंत इथला ट्रेंड चालत आलेला आहे. कारण संपूर्ण व्यापारी समाज आहे, तो 4 ठिकाणी ज्या पद्धतीने विस्परिंग कॅम्पेन करतो त्याच्यामध्ये त्यांना हवासा आमदार म्हणून तो उमेदवार त्याच्यामध्ये येतो. या मतदारसंघाचे प्रश्न पाहिले तर झोपडी धारकांच्या एकही प्रश्नावरती इथं उत्तर मिळालेलं नाहीये. त्याला कारण ती लिडरशिप, फेल्युअर लिडरशिप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी सांगितलं की यांना सोडून दुसरं कोणाला उमेदवारी द्या. हे किती मोठं अपयश आहे. अजित पवारांना त्यांच्या भर मीटिंग मध्ये नगरसेवक उठून सांगतायत की त्यांच्याकडे साधं शहराध्यक्ष पद सुद्धा देऊ नका. हे त्यांचं फेल्युअर आहे. ते स्वतः रिॲक्ट होत नाहीत, तर त्यांनी कधी कोणत्या राष्ट्रीय विषयावर, राज्याच्या विषयावर किंवा शहराच्या विषयावर निवेदन काढले आणि प्रसिद्धीला आलं त्या फंदात ते कधीच नसतात, कारण त्यांच्या ते गावी पण नसतं. म्हणजे अशा पद्धतीने ना लोकांना उपलब्ध आहे, ना कुठलं काम दिसत आहे, ना विधिमंडळात आवाज आहे. याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. राष्ट्रवादीची ही आतापर्यंत बालेकिल्ला म्हणून हातातली जी सीट आहे ती जाऊ शकते. म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक खाडकन जागे झाले, त्यांनी सांगितलं की आम्हाला हे उमेदवार नको. अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक आहे, याविषयी दुमत बिलकुल नाही. परंतु एकदा मुख्यमंत्री इथे शहरात आले होते तेव्हापासून ते शिंदे गटात जातात की काय अशाही बातम्या सुरू झाल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये ते शरद पवारांना भेटतायत, ते शरद पवारांकडे जातात की काय अशाही बातम्या आल्या होत्या. प्रत्यक्ष अशी आहे, लिडरशिप केव्हा स्ट्रॉंग असते, केव्हा सक्सेस होती, त्या लिडरशिपची निसेन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य किती आहे, त्यांचा अभ्यास किती आहे, ते किती परखडपणे तो विषय मांडू शकतात, त्याच्यावरती ते असतं. आता विजयने सांगितलं सुलक्षणा सिलवंत धड या मागच्या वेळेस होत्या, नगरसेवक होत्या 5 वर्ष, ते आमदार केलं, त्यांना त्यावेळेस नाही मिळालं. त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्यांचा अभ्यास आहे, सुशिक्षित आहेत. त्यांचे वडील अशोक सिलवंत दिवंगत, ते आणि श्रीनिवास पाटील जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, ते एका गावचे, पाटण, सातारा. त्याच्यामुळे श्रीनिवास पाटलांचा आग्रह आहे की त्यांना उमेदवारी मिळावी, आग्रह ते धरू शकतात. त्याचबरोबर तिसरं नाव जे आहे याच्यामधले की स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, ज्या भाजपच्या पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना तिथल्या भ्रष्टाचारावर तुटून पडल्या, तिथं सत्तांतर झालं, भाजप सत्ता आली, त्या पहिल्या स्टँडिंग चेअरमन झाल्या. त्यांनी त्या काळामध्ये 5,000 कोटीची काय विक्रमी कामं केली वगैरे वगैरे. त्या सीमा सावळे हे एक आत्ताच्या स्पर्धेमधलं पिंपरी मधलं स्ट्रॉंग नाव आहे. नाही, ऐका ना, त्याच्यामध्ये परिस्थिती कशी आहे, त्या महाविकास आघाडीमध्ये कोणाकडून लढतात याच्याविषयी आता काहीही सांगता येत नाही. विजयच्या म्हणण्याप्रमाणे सुलक्षणा महाविकास आघाडी शरद पवार फायनल आहे. ऐका, मी सांगतो ते सांगतो, हे तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसामध्ये हे सगळं क्लिअर होईल. त्याचं कारण असं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये कोणीही आपले पत्ते खोलत नाहीये, कारण त्यांना माहितीये हा उमेदवार इकडचा नाही तो तिकडचा असू शकतो, तिकडचा नाही तो इकडचा असू शकतो. त्याच्यामुळं हा मतदारसंघ जर जिंकायचा असेल तर शरद पवारांचं ओव्हरऑल पिंपरी चिंचवडच्या 3ही मतदारसंघाकडे अत्यंत बारकाईने लक्ष आहे. कोणता सुटू शकतो? शरद पवारांचं या मतदारसंघात, पिंपरीच नाही, शरद पवारांनी भोसरीवरती शिक्कामोर्तब केले, अजित गव्हाणे 100% ती सीट घेणार. हो, ऐका, पिंपरीचं शिक्कामोर्तब नाही म्हटलं मी, पिंपरी चर्चा आहे. हा मतदारसंघात यापूर्वी शिवसेना लढली होती. या मतदारसंघामध्ये यापूर्वी शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार होते,
मागच्या वेळेस त्यांनी अण्णा बनसोडच्या विरुद्ध लढले, ते अपयशी ठरले. शिवसेनेचा या मतदारसंघावरती क्लेम आहे, त्यांनाच तो मतदारसंघ पाहिजे. पण शिवसेना श्रीमंत धर यांच्यासाठी म्हणून तिकडून जो आग्रह सुरू आहे त्याच्यामुळे शरद पवारांनी हा मतदारसंघ हातात ठेवलाय. परंतु त्यांच्याकडे जी काही सर्वेक्षण रिपोर्ट गेलेले आहेत त्याच्यामध्ये थोडी वेगळी परिस्थिती आहे. सीमा सावंतांचं नाव पुढे येऊ शकतं. त्यांचं नाव पुढे येऊ शकतो. पण मग इथं निष्ठावंतांना नावावरून परत सीमा सावंत दिलं तर कितपत ही लढाई मिळेल? मी तुम्हाला काय सांगितलं, महाराष्ट्राची आजची निवडणूक हा निष्ठावंत हा शब्द त्यातून वगळा. कुठेही एका चिंचवडमध्ये घ्या निष्ठावंत आहेत का? आता तिकडे गेलं तर तुम्ही निष्ठावंत आहेत का? भोसरीमध्ये तिथे नाही, तीच परिस्थिती ते आहे. इथे ह्या निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा महत्वाचा विषय. भाजपला महाराष्ट्रातून कोणत्याही परिस्थितीत हद्दपार करायचं, पुन्हा येऊ द्यायचं नाही, ही शरद पवार, नाना काटे, उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आहे. त्यासाठी आपापसामध्ये ते तडजोड करतात, जागांचं एक्सचेंज करतायत. ही जागा शिवसेनेची असेल तर ती कदाचित राष्ट्रवादीकडे जाऊ शकते, चिंचवडमध्ये काँग्रेसकडे जाऊ शकते. म्हणजे त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. ज्या काही जागा आता थोड्या डिस्प्यूटमध्ये आहेत त्या डिक्लेअर होणार नाहीत शेवटच्या टप्प्यापर्यंत. परंतु एक ध्यानात घ्या, सीमा सावळे यांच्या बाबतीमध्ये मी का सांगतो, त्या स्ट्रॉंग कॅन्डिडेट आत्ता म्हणून आलेले आहेत. त्याचं कारण असं की गेल्या 2-3 महिन्यामध्ये महापालिका निवडणुकीला ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन प्रचार करावा त्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण झोपडपट्टी पिंजून काढलेली आहे. 3 महिन्यात ते फिरतायत आतापर्यंत. त्यांना जो रिस्पॉन्स तिथून मिळतोय, त्यांना विरोध आहे का अंतर्गत विरोध? या शहरातल्या 3ही मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या पक्षातून अंतर्गत विरोध आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांचं कॅम्पेनिंग चालू आहे आता, कुठलीही वाच्यता न करता, ते पाहिल्यावरती मला वाटतं अण्णा बनसोडेंच्या विरोधात ते स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून कदाचित पुढे येऊ शकतील. तर त्या अपक्ष म्हणून लढू शकतील का? समजा राष्ट्रवादी अजूनपर्यंत जसं भाऊसाहेब वैद्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि तुम्ही म्हटलं की तो शरद पवारांकडे हा मतदारसंघ जाऊ शकतो. जर पक्षाचं बॅकिंग असेल तरच विद्यमान आमदाराविरुद्ध लढण्यासाठी ताकद मिळू शकतात. तर तुम्हाला असं वाटतं की जसं भाऊसाहेब वैद्यांनी चिंचवडसाठी शरद पवारांची भेट घेतली तसं 11 राऊंडला जसं एका रात्रीत काही घडू शकतं तसं त्या सीमा सावळे शरद पवार साहेबांना भेटून पिंपरीसाठी आग्रही राहतील का? आणि जर समजा त्यांना ही जागा कुठलाही पक्ष असो पक्षाचं बॅकिंग मिळालं नाही तर अपक्ष म्हणून लढतील का? आणि तेवढ्या त्या विद्यमान आमदाराविरुद्ध अपक्ष लढल्या तर पॉवरफुल ठरतील. सुरुवातीला सांगतो, अपक्ष लढण्याचं त्यांच्या मनात बिलकुल नाही. मी त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली, ते अपक्ष लढण्याच्या याच्यात नाही. पार्टीची उमेदवारी असेल तर आपण जरूर लढू असं ते म्हणतात. परंतु आता स्टेज अशी आलेली आहे, त्यांना जो फीडबॅक बाहेरून मिळतोय, तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तरी तुम्ही अपक्ष राहा, असं आता ते दबावाचं हे सुरू झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीने आमदारांविषयीची नाराजी ती इनकॅश करणारा आणि आमदारांना तोडीस तोड, मग साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीमध्ये सुलक्षणा शिलवंत ह्या सौम्य व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नेटवर्क त्या प्रमाणामध्ये कमी आहे. ते ह्यांना तोंड देऊ शकतील की नाही, ज्यावेळेस आपण तुलना करतो समोर 1, 2, 3 समोर ठेवून, तर त्यावेळेस ना मग यांचा जर पराभव करायचा तर यांनाच उमेदवारी द्यायला पाहिजे. हा असा एक त्याच्यात ऑप्शन येतो. एक मुद्दा म्हटला तुम्ही की तुमची जर चर्चा सीमाताईंशी झाली तर त्या म्हणतात की मी अपक्ष लढणार नाही, उमेदवारी मिळाली पक्ष तरच लढेल. बरोबर. मग आता शरद पवारांकडनं श्रीनिवास पाटलांचा जोर आहे, सुलक्षणा धरेंना उमेदवारी मिळाली पाहिजे. जर सुलक्षणा धरेंना उमेदवारी मिळाली, अण्णा बनसोडे असं फाईट झाली तर मग यांची भूमिका, समजा अपक्ष लढल्या नाही सीमाताई, तर भूमिका काय आहे? तुम्हाला एक पहिलं सांगतो, जसं अमोल कोल्हे हे राहुल कलाटेंसाठी हे करतात, तसं श्रीनिवास पाटील किंवा हे यांच्यासाठी हे करतायत. शरद पवार हे 12 गावचं पाणी पेलेले आहेत. 60 वर्ष राजकारणाचा अनुभव आहे. मी सांगितलं काय, यांनी सांगितलं काय, याच्यावरती शरद पवार कधीही जात नाही. समोरच्या माणसाचं फेस रिडिंग करून ते ताबडतोब ठरवतात की हा किती पाण्यात आहे. या शहरामध्ये प्रत्येक घर तिथले असले आतापर्यंतचे पुढारी हे शरद पवारांना मुखोद्गत आहेत. त्याच्यामुळं या जागेवरती काय करायचं, कोण येऊ शकतं, कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे या बाबतीमध्ये शरद पवार तो अचूक निर्णय घेतील. त्याच्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं 3ही जागा राष्ट्रवादी शरद पवारांच्या येऊ शकतात. त्याचं कारण असं आहे, बारामती हा अजित पवारांचा गड होता साहेब. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या फाटाफुटीमध्ये शरद पवारांच्या तो प्रतिष्ठेचा प्रश्न झाला. 84 वर्षाच्या आजोबांनी पिंजून काढलं, 1.5 लाखांनी सुप्रिया सुळे निवडून आल्या. अजित पवारांनी तिथं लढू नये अशी बऱ्याच जणांची सुरुवात झाली.
तो प्रतिष्ठेचा प्रश्न आला म्हणून आता अजित पवार लढणार आहेत, पण तो सुद्धा धाकधूक मनामध्ये. बारामती खालोखाल दुसरा कोणता गड जर असेल, अजित पवारांचा बाले किल्ला तो पिंपरी चिंचवड आहे. पूर्ण हातातून गेल्या का अजित पवारांच्या? बिलकुल नाही. अजित पवारांचे समर्थक आजही मोठ्या प्रमाणात तितक्याच प्रमाणात आहेत, फक्त दादा त्या प्रमाणात ऍक्टिव्ह नाहीये. परंतु बारामती नंतर पिंपरी चिंचवड सुद्धा अजित पवारांच्या हातातून पूर्णतः काढून घ्यायचं, त्यांना जिल्ह्यातून नेस्तनाबूत करायचं, ही मोठ्या साहेबांची कदाचित व्यूहरचना असेल. मोदी बागेत साहेब ठाण मांडून बसलेले आहेत. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, तुम्ही बाकी दौंड, इंदापूर सगळे तालुके, सगळे विधानसभा मतदारसंघ पाहिले, त्यातले एक एक जे खंदे समर्थक आहेत, पर्यायी उमेदवार, स्ट्रॉंग कॅन्डिडेट, मेरिटवरचे, ते आज शरद पवारांकडे जाऊन बसलेत. कारण कसं आहे, राजकीय लोकांना वारं कोणत्या दिशेने वाहतं हे कळतं. मग त्यावेळेस ती निष्ठा विष्ठा हे बाकी सगळं गौण ठरतं. साहेबांचं गलबत करून जाणार आहे म्हटल्यावर ते सगळे त्या गलबतात बसायला मागतात. ज्यांना दिसायला लागलं की भाजपचं गलबत बुडणार आहे, सगळे उड्या मारून पळायला सुरुवात करतात. तुमच्याकडे येतो आणि पिंपरी विधानसभा पण थांबू. खरं तर पिंपरी विधानसभा निर्णायक मतदार जो आहे तो शिंदे समाज या ठिकाणचा आहे. झोपड्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप मोठ्या प्रमाणात तो मतदार निर्णायक ठरतो. परंतु आज या मतदारसंघामध्ये पाहिलं तर स्लम मतदार, सिंधी मतदार याला सोडून इतर जो मतदार आहे तोही खूप निर्णायक आहे. त्या मतदाराकडे कोणी पाहत नाहीये. त्याच्यासाठी कोणता उमेदवार सक्षम असू शकतो की त्याला इतर मतदार स्वीकारू शकतो? नाही, इथे कसं आहे की जसं आत्ता आपण म्हणतो की, आणि आतापर्यंत बनसोडेंनी दावा केला होता की मी झोपडपट्ट्यातल्या झोपडीतल्या मतदारांना निवडून येतो. परंतु आत्ता मतदार एवढा हुशार झालाय की जसं आत्ता चिलेकरांनी सांगितलं होतं की ह्या वेळेला 5,000 रुपये भाव फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते 5,000 रुपये घेतील, म्हणजे ते अण्णा बनसोडेंचे काय कुणाचे, इथला जो कोण उमेद त्याचे घेतील, पण मत ज्याला द्यायचंय त्यालाच देतील. त्यामुळे आता ठामपणे अण्णा बनसोडे सांगू शकत नाहीत की मी माझ्या मागे झोपडपट्टीतला मतदार आहे. आणि जसं सिंधी मतांची आत्ताच फाटाफूट झाली, त्यांना गेल्या वेळेला त्यांना त्याच मताने हात दिलेला आहे, थोडा का होईना, मोठ्या प्रमाणावर नाही, पण हा जो सिंधी कॅम्पची जी काही मतं आहेत ती एक गठ्ठा मतं आहेत, त्यामुळे ती निर्णायक ठरू शकतात. कारण गेल्या वेळेला ते जेमतेम 19,000 निवडून आलेले आहेत आणि आपण इथली मत जर तेवढी मतं, त्याच्यापेक्षा जास्त मतं आहेत सिंधी, ती तेवढी मतं त्यांना मिळाली, त्यामुळे विजय त्यांच्या पारड्यात गेला. ह्या वेळेला ती मतं जर त्यांच्या विरोधात जात असतील, आणि ह्या वेळेला मला वाटतं मतदार हा झोपडपट्टीला असो किंवा सिंधी मतदार असो, ह्या वेळेला थोडासा तो आपल्याला उपयोगी कोण पडेल किंवा नवीन चेहरा, किंवा जर आता जसं चिलेकरांनी म्हटलं की तोंडही उघडलं नाही, एकही प्रश्न विचारला नाही, मौनी आमदार राहिलेत, फक्त त्यांना वाटतं की आपण झोपडपट्टीतल्याच मतावर निवडून ह्या भरोशावर ते ठाम आहेत, तर ह्या वेळेला त्याला थोडासा धक्का बसू शकतो. कारण तिथला मतदार जागृत झालाय, सिंधी मतदार त्यांच्या विरोधात गेलाय. त्यामुळे ते उद्या जर सुलक्षणा सिलवंत दर सारख्या नवीन चेहरा, जसा काळानुसार तोच जसं अँटी इन्कम्बन्सी येते त्याच्यात भले भले पाणीपत होतं, तसं ह्या वेळेला लोकांनी, मतदारांनी, पिंपरीकरांनी ठरवलं की नाही आपल्याला नवीन चेहरा द्यायचा आहे, तर ते इथे तुम्हाला नवीन चेहराही मिळू शकतो. साहेब, शेवटचा घटक सांगतो, पैसा हा नुसता राजकारणात कामाचा नसतो. नगरमध्ये सुजय विखेंनी जो पैसा ओतला तरी सुद्धा निलेश लंके सारखा फटका मारून सुद्धा खासदार झाला. बरोबर. बारामतीमध्ये सुद्धा अजितदादांनी काही कमी केलं नाही. रोहित पवार स्वतः बोलतात की 150 कोटी का 180 कोटीचा चुराडा झाला, तरी सुद्धा त्यांच्या मिसेस पडल्या. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाऊंनी भरपूर कृपा केली होती, तरी सुद्धा श्रीरंग बारणे तिथं खासदार झाले. नुसता पैसा काम करतो असं नाही, त्याला बाकी व्यूहरचना लागते, त्याला नेटवर्क लागतं, तुमचा स्वभाव तसा पाहिजे, माणसं ओळखता आली पाहिजे, सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधला तर राजकारण यशस्वी होतं. पिंपरी विधानसभा मतदारसंघावरती जर आपण पाहिलं तर विजयरावांनी अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलं की जे विद्यमान आमदार आहेत अण्णा बनसोडे ते मौनी बाबा आहेत, कुठल्याही प्रश्नावरती ते आजपर्यंत त्या ठिकाणी विधानसभेत बोललेले नाहीये आणि या ठिकाणी आता परिवर्तन होऊ शकते. जे सुलक्षणा धर म्हणून ज्याचं नाव समोर आलेलं आहे ते महाविकास आघाडीचे एक उमेदवार असू शकतात. सीमा सावळे आहेत, ज्या जरी भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी स्थायी समितीचे चेअरमन होत्या, त्या देखील महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. शेवटी शरदचंद्र पवार हे विचारवंत आहेत,
त्यांचं राजकारण वेगळं राहिलेलं आहे, मेरिट कोणाचं आहे, कोणाला उमेदवारी दिली पाहिजे याचा ते निश्चित विचार करतील. परंतु एक गोष्ट मात्र या मतदारसंघामध्ये महत्वाची आहे की पिंपरी विधानसभा मतदारसंघातला जो निर्णायक मतदार आहे तो सिंधी मतदार आहे, तो स्लम मतदार आहे. या मतदाराची भूमिका नेहमीच निर्णायक राहिलेली आहे. तो मतदार कोणाच्या बाजूने, नेहमी हा मतदार याला त्यावेळी अण्णा बनसोडे यांच्या समवेत राहिलेला आहे. परंतु आता अण्णा बनसोडे, कारण आता नुकतेच आपण जर का पाहिलं तर नवरात्र उत्सव संपलेला आहे आणि एका अण्णा बनसोडेच्या विरोधामध्ये 2 महिला शक्ती त्या ठिकाणी रिंगणात दिसत आहेत. एक सीमा सावळे आहेत आणि एक सुलक्षणा धर आहे. या 2 नारी शक्तीपैकी कोणत्या नारी शक्ती त्या ठिकाणी उमेदवारी मिळते त्याच्यावरती या पिंपरी विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य आणि सगळा कौल अवलंबून असणार आहे. तर मान्यवर यामध्ये ज्येष्ठ पत्रकार चिरेकर सर, आपण वेळात पण आपला वेळ दिला, आपले मनपूर्वक आभार. यावेळी विजयराव आपण आपला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि कुठे सर आपण तर आपले परिवारातले घटक आहात, आपले मनपूर्वक आभार. तर वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.